मनमाड नगर परिषद प्रभाग क्रमांक 10 ब मधील शिवसेना महायुतीच्या उमेदवार अलका अशोक रसाळ यांनी निवडणुकीत दणदणीत विजय मिळवत जनतेचा विश्वास संपादन केलाय। विजयाची घोषणा होता समर्थकांनी फटाक्यांची आतिषबाजी करत जल्लोष साजरा केलाय। विजयानंतर प्रतिक्रिया व्यक्त करताना अलका रसाळ म्हणाल्या की सुमारे 20 वर्षांनंतर मला जनसेवेची संधी मिळाली असून हा विश्वास सार्थक ठरवण्यासाठी मी प्रामाणिकपणे काम करणार आहे। हा विजय नांदगाव तालुक्याचे लोकप्रिय आमदार सुहास अण्णा कांदे, मनमाड नगराध्यक्ष योगेश पाटील तसेच प्रभागातील जनतेच्या पाठिंब्यामुळे शक्य झालाय। महिलांच्या सक्षमीकरणासाठी विशेष प्रयत्न करणार असून गरजू व गरीब महिलांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी विविध उपक्रम राबविणार असल्याचंही त्यांनी सांगितलं। प्रभाग क्रमांक 10 मधील मतदारांनी मोठ्या प्रमाणात पाठिंबा देत भरघोस मतांनी विजयी केल्याबद्दल त्यांनी सर्व नागरिकांचे आभार मानले। यावेळी त्यांनी आमदार सुहास अण्णा कांदे, सामाजिक कार्यकर्त्या अंजुम कांदे, युवा सेना नेते फरहान दादा खान, मनमाड शहर प्रमुख मयूरभाऊ बोरसे तसेच शिवसेना शिंदे गटाचे सर्व पदाधिकारी, नगरसेवक, महिला आघाडीच्या कार्यकर्त्या आणि समर्थकांचे विशेष आभार व्यक्त केले। अलका रसाळ यांच्या विजयामुळे प्रभागात आनंदाचं वातावरण निर्माण झालं असून आगामी काळात विकास कामांना अधिक गती मिळेल अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त केली। पहिले जय महाराष्ट्र, जय भीम। माझ्या वार्डातील 10 नंबर क्रमांकाच्या वार्डातील सर्व जनतेने आम्हाला विश्वास दाखवून आम्हाला विजय प्राप्त करून दिला। तसेच त्यामागे आम्हाला आमचे आमदार लाडके आमदार सुहास अण्णा कांदे, अंजुमताई व फरहान खान दादा तसेच आमचे शहर प्रमुख मयूरभाऊ बोरसे आणि तसेच माझे सर्व पदाधिकारी, नगरसेवक, शिवसैनिक यांनी आम्हाला विश्वासात घेऊन मार्गदर्शन केलं व विजय प्राप्त करून दिला। मी त्या सर्वांचे आभार मानत आहे। काय म्हणणार तुम्ही या शिवसेनेची जो पॅनलमध्ये दणदणी आपला विजय झाला? मी प्रभाग क्रमांक 10 अ आणि ब मधील श्री राजाभाऊ पगारे तसेच मी अलका रसाळ आमच्यावर मतदारांनी खूप मोठा विश्वास दाखवून आम्हाला दणदणीत विजय मिळवून दिला। त्या सर्व मतदारांचे मी खूप खूप आभार मानते। विकासाच्या मुद्द्यामध्ये आपण काय बोलू? विकासाच्या मुद्द्यावर बोलायचं झालं तर आमचे लाडके आमदार सुहास अण्णा कांदे यांच्या माध्यमातून आम्ही विकास कामं घडवून आणू। तसेच अंजुमताई कांदे यांच्या मार्गदर्शनाखाली काही नवीन उपक्रम राबवण्यासाठी त्यांचं सहकार्य मी घेईल व प्रत्येक घरातल्या महिलांना कामासाठी आम्ही प्रयत्न करू। आज आपण भरघोस मताने विजय झाले आहे। या माध्यमातून आपण रसाळ परिवार काय मी असं सांगू इच्छिते की अशोक अण्णा रसाळे हे नांदगाव तालुक्याचे शिवसेनेचे संस्थापक होते। त्यांनी शिवसेना ही नांदगाव तालुक्यात आणली, परंतु आम्हाला 20 वर्षापासून आम्ही या निवडणुकीतून आम्हाला थांबवण्यात आलं। आता आमचे लाडके आमदार सुहास अण्णा कांदे, अंजुमताई कांदे, फरहान खान दादा यांनी आमच्यावर विश्वास दाखवून आम्हाला ह्यावेळेस संधी दिली आणि आमच्या मतदार क्रमांक 10 मधल्या मतदारांनी आमच्यावर विश्वास दाखवून आम्हाला हा कौल दिला। त्याबद्दल मी सर्वांचे तसेच माझ्या महिला आघाडी यांनी आमच्यावर विश्वास दाखवला व त्यांनी पूर्णपणे काम एकदम छान केलं। त्या वतीने मी त्या सर्वांचे तसेच प्रभाग क्रमांक 10 मधल्या उमेदवारांचे सर्वांचे मी खूप खूप आभार मानते। तसेच साहेब मॅडम काय वाटतं तुम्हाला अशोक अण्णा रसाळ यांनी शिवसेनेचे पाठबळ करून आज म्हणजे येत्या 20 वर्षानंतर ती तुम्हाला संधी मिळाली उमेदवाराची, या माध्यमातून आपण या संकल्पनेतून आपण काय बोलतो? ह्या संकल्पनेतून मी माननीय आमदार सुहास अण्णा कांदे तसेच अंजुमताई कांदे तसेच फरहान दादा खान आणि त्यांचे मी आभार मानते की त्यांनी आम्हाला विश्वासात घेऊन आम्हाला संधी दिली, आमच्यावर विश्वास दाखवला। तसेच आमचे नगराध्यक्ष बबलूभाऊ पाटील तसेच शहर प्रमुख मयूरभाऊ बोरसे तसेच सर्व पदाधिकारी, नगरसेवक, महिला आघाडी यांचे मी सर्वांचे मनपूर्वक
आभार मानते आणि एक प्रभाग क्रमांक 10मधील मतदारांचे त्यांनी आम्हाला प्रचंड मताने विजयी केलं, त्याबद्दल मी त्या सर्वांचे आभार मानते. तसेच प्रभाग 10मधील आमचे राजाभाऊ पगारे, तसेच सर्व मतदार. ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक.